हनुमान जन्मोत्सव आता येत आहे. तुम्ही या दिवशी तुमच्या घरामध्ये बजरंगबलीची मूर्ती जर कधी स्थापित केली नसेल तर अवश्यपणे करा. बजरंग बाण हे कोणत्या कोणत्या परिस्थितीमध्ये फायदेशीर ठरते? बजरंग बाणचे फायदे म्हटलं चेतन तर पहा, या दासकडनं ते इनडायरेक्टली सर्व सांगणंच मुळामध्ये कठीण आहे. ते करणी वगैरे जो पार्ट आहे याच्यावर पण बजरंग बाण हा खूप मोठा उपाय आहे. 100% उपाय नव्हे, मित्र म्हणेल की संजीवनी प्रयोग आहे. भूत राक्षस तंत्र काट करणारा सर्वात महान किंवा उत्तमोत्तम प्रयोग कुठला असेल तो एका रात्रीमध्ये सुद्धा सिद्ध होतो, तो आहे बजरंग बाण. महाराज, बजरंग बाणाची सुरुवात कशी झाली, कसं बनवलं गेलं, बजरंग बाणाचं महत्त्व काय? ॲक्च्युअलमध्ये बजरंग बाण खऱ्या अर्थी एक बाण आहे. पण बजरंग बाण आजपर्यंत फक्त आपण ऐकत आलो किंवा बऱ्याच लोकांना असे सुद्धा आहे की बजरंग बाणच माहीत नाही आहे. मुळात तो स्वामींच्या मुखातनं जे अमृतमुखी, ज्याला म्हणून अमृतवाणी बाहेर पडली, ते म्हणजे बजरंग बाण आहे. हनुमान चालीसेमध्ये आणि बजरंग बाणामधला फरक काय सांगा? तर बजरंग बाण जे आहे, बजरंग बाण हे वीर मारुतीचं मानलं गेलेलं आहे. ज्याच्यामध्ये आवाहन जे केलं गेलेलं आहे बजरंगबलीचं ते वीर मारुतीचं आहे, दास मारुतीचा नाही. हा खूप मोठा फरक बजरंग बाण आणि हनुमान चालीसेमध्ये आहे. जी वॉल कंपाऊंड स्वतःला तयार करायचा सर्वात बेस्ट पर्याय कुठला असेल तर ते बजरंग बाण आहे. तर समजा एखाद्या व्यक्तीवरती कसे चुकीचे प्रयोग केलेले असेल करणी बाणामध्ये, तर जो व्यक्ती एका बजरंग बाणचं अनुष्ठान त्याच्या घरात करतो, ज्या वेळेस करतो त्यावेळेस त्याची घर, त्याच्या घरामध्ये असलेले प्रत्येक सदस्य हे त्या सर्व बाधेपासून हे मुक्त होतात. कारण बजरंग बाणचं मुळामध्ये कार्यच हे आहे की तुमच्यावरती असलेली तंत्रबाधाला तोडून टाकते. समाजात आहेत ना भूत प्रेत पिशाचे पुजणारे सुद्धा लोक आहेत. तुम्हाला त्याला सांगावे लागते बजरंगबली की तुझ्या अंगामध्ये किती शक्ती आहे, तू अतुलनीय बलधामा तू आहेस. मग हे सर्व वर्णन कुठे येते तर ते बजरंग बाणमध्ये येते. त्यामुळे बजरंग बाण करू म्हणणारे किंवा करू नका म्हणणारे खूप आहेत, पण करा म्हणणारे रेअरमध्ये आहेत. त्यामुळे बजरंग बाण सर्वांनी अवश्य केलेच पाहिजे. आपले खराब झालेले ग्रह चांगले करता येतात. खराब ग्रह किंवा पत्रिकेतले सर्वात डॅमेज करणारे ग्रह कोणते असतील तर ते राहू आहे, शनी आहे आणि मंगळ आहे. तुमच्यावरती कोणी काही केलेलं असेल, कोणतंही तंत्र करणी काही जादू कोणी केली असेल, ती कोणी केली त्याला जाऊन मारायचं कार्य हे बजरंग बाण करतं. ठीक आहे, एखाद्याने समजा तुमच्यावरती कुठला मारण प्रयोग केला आहे, तुमची हानी करण्यासाठी कोणी काहीतरी व्यूहरचना आखून ठेवलेली आहे, तर तुम्हाला बजरंग बाण सिद्ध आहे, तर तिथपर्यंत तुम्हाला ते पोचूच देणार नाही जर तुमची हानी होणार असेल. तेवढं सोपंच नाही आहे. ब्रह्मदेवाचं वरदानच बजरंगबलीला मुळात असं आहे की तू कोणत्याही अस्त्राने, शस्त्राने आणि तंत्राने हा बांधला जाऊ शकणार नाही. की आपल्या हिंदू धर्म आणि सनातन संस्कृती याचा प्रचार, प्रसार आणि याची कीर्ती अखंड भारतामध्ये आणि भारताबाहेर संपूर्ण विश्वामध्ये व्हावी. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे गुरुवर्य सागरनाथ महाराजजी. सर नमस्ते. सर नमोदे. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्ते. जय श्रीराम. मित्रांनो, आपला जो आधीचा पॉडकास्ट झाला त्या पॉडकास्टला तुम्ही जे प्रेम दिलंय, अतिशय भरभरून तुम्ही प्रेम दिलं आणि भरपूर कॉल्स आले, भरपूर गोष्टी झाल्यात. बट आजचा जो आपला पॉडकास्ट आहे तो आहे हनुमानजींवर, बजरंग बाण, हनुमान चालीसा या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहे. बजरंग बाणाचं महत्त्व काय, बजरंग बाणाची किमया काय, बजरंग बाणाचा पॉवर काय. महाराज बरोबर ना? अगदी अगदी परफेक्ट. किती पॉवर बजरंग बाणमध्ये आहे आणि तुमच्या आयुष्यातली प्रत्येक समस्या हनुमानजी बजरंग बाणाने सॉल्व्ह करू शकतात. मला तर खूप कमी माहिती आहे, माझा अभ्यास तर खूप कमी आहे यामध्ये, पण ज्या व्यक्तींचा अभ्यास पूर्णपणे आहे त्या व्यक्तींसोबत आज आपण चर्चा करणार आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहे बजरंग बाणाचं महत्त्व. तर महाराज, परत एक वेळा तुम्हाला जय श्रीराम, नमो आदेश. जय श्रीराम, सतनमो आदेश. आणि सुरुवात करण्यापूर्वी चेतन, प्रथम आपण गोरखनाथ महाराजांची वंदना करूयात. हो. गोरक्ष बालम गुरु शिष्य पालम शेषा हिमालय शशगंड वालम कालस्य कालम जन जन्म जालम वंदे जटालम जगदंबनालम. जय हो सद्गुरु गोरखनाथ, जय हो सद्गुरु मत्स्येंद्रनाथ. आणि बँटर विथ चेतन या चॅनलच्या माध्यमातून जी पॉडकास्ट आणि हिंदू धर्म, सनातन संस्कृतीविषयी ज्याला आपण म्हणूया देवी धर्म, हे सर्व माहिती देण्यासाठी तुमच्या चॅनलमार्फत जो प्रयत्न तुम्ही सुद्धा करत आहात, आम्ही सुद्धा करत आहोत, आणि तुमच्या चॅनलला पाहणारे सर्व रसिक वर्ग, सर्व प्रेक्षक, सर्व माता भगिनी, सर्वांना सागरनाथजी गुरुजींचा सतनमो आदेश. महाराज, बजरंग बाणाची सुरुवात कशी झाली, कसं बनवलं गेलं, बजरंग बाणाचं महत्त्व काय? बजरंग बाणचं महत्त्व पहा, मुळामध्ये जनसामान्यामध्ये हनुमान चालीसा ही प्रकट रूपाने सर्वांना श्रुत आहे. पण बजरंग बाण आजपर्यंत फक्त आपण ऐकत आलो किंवा बऱ्याच लोकांना असे सुद्धा आहे की बजरंग बाणच माहीत नाही आहे मुळात. बरं, तर याच्या डीपमध्ये जाण्यापूर्वी मी म्हणेल की हनुमंतराया हे दैवत किंवा बजरंगबली हे दैवत सर्वांना श्रुत आहे, सर्वांना माहिती आहे. बजरंगबली हे सप्त चिरंजीवींमध्ये प्रधान असे येतात. म्हणजे यांना माता सीताने असं वरदानच दिलेलं आहे की जोपर्यंत या सृष्टीचक्रामध्ये राम हे नाव ज्याच्या मुखामध्ये असेल तोपर्यंत बजरंगबलीचं वास्तव्य संपूर्ण पृथ्वी तलावरती असणार आहे.
आता तुम्ही म्हणा चिरंजीव कसे, चिरंजीवी याकरिता कारण वरदान सीतामातेने असा दिला ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांची निशाणी जी अंगठीच्या स्वरूपामध्ये लंकेमध्ये बजरंगबली महाराज सीतामय्याला देतात आणि यावेळेस सीतामय्या बजरंगबलीला चिरंजीव होण्याचा आशीर्वाद देतात, वर देतात. पण तो कसा देतात की या कलियुग असेल, द्वापर असेल, सतयुग असेल, त्रेतायुग असेल, एका जरी व्यक्तीच्या मुखामध्ये राम हे ज्यावेळेस नाव येईल किंवा हे शेवटच्या क्षणापर्यंत पृथ्वी तलावरती असणारा शेवटचा माणूस असेल, एक्झाम्पल, जोपर्यंत त्याच्या तोंडामध्ये राम हे नाव असेल तोपर्यंत बजरंगबली हे तुला मी वरदान देते की तुझं स्व शरीर आणि अस्तित्व चिरंजीव रूपाने तुझ्या पृथ्वी तलावरती असेल. हा वरदान बजरंगबलीला आहे. त्यामुळे हे सप्त चिरंजीवमध्ये आहेत. त्यामुळे बजरंगबली काय फक्त त्रेता आणि ह्याच्या कलियुग असेल, द्वापरयुग असेल, त्रेतायुग असेल, सतयुग असेल, प्रत्येक युगामध्ये बजरंगबली हे आपल्याला किंवा त्यांची महिमा हे कुठे ना कुठे आलेली दिसते. आणि बजरंगबांच्या बाबतीमध्ये म्हटलात की याची रचना का झाली किंवा कशासाठी झाली की पहा, प्रत्येक युगामध्ये जसे आपण म्हणूया धर्म याच्या विरुद्ध अधर्म हा राहिलेला आहे, देवतांच्या विरुद्ध राक्षस सुद्धा राहिलेत, पॉझिटिव्ह एनर्जी विरुद्ध निगेटिव्ह एनर्जी सुद्धा राहिलेली आहे. कुठेतरी हाच फरक किंवा हाच ज्याला म्हणूया की अनुभूती ही गोस्वामी तुलसीदासजी महाराजांना सुद्धा आली. बरं, गोस्वामी तुलसीदास महाराज हे निस्सिम हे प्रभू रामचंद्रांचे भक्त होते. साक्षात प्रभू रामचंद्रांचं चित्रकूटवरती दर्शन गोस्वामींना झालेलं होतं. हे दर्शन सुद्धा घडवलं होतं हनुमंतरायांनीच. हनुमंतरायांना प्रसन्न केल्याशिवाय प्रभू रामचंद्रांचं सुद्धा दर्शन गोस्वामींना झालेलं नाहीये, असा इतिहास आहे, हे शास्त्र आहे. मग गोस्वामीने बजरंगबाणची स्थापना का केली याच्यामागे आम्हाला इतिहास किंवा असं आख्यायिका किंवा शास्त्र असे सांगते की काही तांत्रिकांनी मिळून गोस्वामींना थांबवण्यासाठी, ते करत असलेल्या भक्तीचा प्रचार प्रसार, राम नामाचा प्रचार प्रसार थांबवण्यासाठी अनेक तांत्रिकांनी एकत्रित येऊन गोस्वामी तुलसीदासजी महाराजांवरती तांत्रिक प्रयोग केला आणि त्यांचं मारण करण्याचा प्रयोग केला की त्यांना कुठेतरी छळ व्हावा किंवा त्यांची कुठेतरी ज्याला आपण म्हणून त्यांना क्षिती, त्यांची हानी व्हावी, त्यांना थांबवायचं होतं म्हणून त्यांनी त्यांच्यावरती केला तांत्रिक प्रयोग. वर्तमान स्थितीत ज्याला आपण म्हणतो ब्लॅक मॅजिक किंवा काली जादू. बरोबर. मग हा ज्यावेळेस तांत्रिक प्रयोग झाला, हा तांत्रिक प्रयोगातनं ज्या असह्य वेदना गोस्वामी तुलसीदासजी महाराजांना होत होत्या, या वेदनेमधून मुक्तता पाहण्यासाठी किंवा जो तंत्रप्रहार झालेला आहे या तंत्रप्रहारातून बाहेर पडण्यासाठी गोस्वामी तुलसीदासजी महाराज प्रभू रामचंद्रांचे भक्त असून सुद्धा त्यांनी धावा केला चिरंजीवी रूपी बजरंगबलीचा. आणि ज्या रात्री ही त्रास गोस्वामींना झाला, त्या त्रासातनं बाहेर पडण्यासाठी गोस्वामींच्या मुखातनं जे अमृतमुखी ज्याला म्हणू अमृतवाणी बाहेर पडली ते म्हणजे बजरंगबाण आहे. आणि त्याच्यामध्ये साक्षात गोस्वामी तुलसीदासजी महाराज गोस्वामी बजरंगबलीला आवाहन करतात की तू वायुरूपाने, ज्याला आपण म्हणू की तू वेगाने ये आणि माझ्यावरती असलेला जो तंत्रप्रहार, माझ्यावरती झालेलं जे काही चुकीचा अस्त्र प्रयोग तंत्र आहे त्याचं तू खंडन कर, तू येताना वीर या रूपात ये, असं आवाहन बजरंगबाणमध्ये आहे. हे म्हणजे बजरंगबाण आहे. बजरंगबाण आहे. महाराज, हनुमान चालीसा आहे सोबत बजरंगबाण आहे. तर जेव्हा आपण बघतो की भरपूर लोक हनुमान चालीसेचं पठण करतात, काही लोक बजरंगबाणाचंही सोबत करतात, तर दोघांमध्ये फरक काय? हनुमान चालीसेमध्ये आणि बजरंगबाणामधला फरक काय सांगा? बजरंगबाण आणि हनुमान चालीसेमध्ये जर फरक म्हणला तर हे समजून सांगण्याबरोबर थोडीशी एक रूपरेखा तुम्हाला समजून सांगू इच्छितो की बजरंगबलीचे 2 रूपामध्ये खऱ्या अर्थी पूजन हे केले जाते. सर्वजण बजरंगबलीला मंदिरामध्ये जातात, पाया पडतात, जय बजरंगबली जय हनुमान आपण म्हणतोच. मग 2 रूप खास करून बजरंगबलीचे पूजेमध्ये वापरले जातात. हे 2 रूप कोणते? तर हे आहे एक दास मारुती आणि एक आहे वीर मारुती. मग आता दोघात फरक काय? हे दास मारुती म्हणजे काय, वीर मारुती म्हणजे काय? दास मारुती म्हणजे तुम्ही राम दरबार हा फोटो जर कधी पाहिला असाल, ज्या फोटोमध्ये प्रभू रामचंद्र, जानकी माता म्हणजे सीतामय्या हे बसलेले आहेत, त्यांच्या समोर हनुमंतराया गदा बाजूला ठेवून या वेशभूषेमध्ये बसलेले दिसतात व या विनवणी करताना खाली बसलेले दिसतात. शत्रुघ्न आहेत, लक्ष्मण आहेत, भरत सुद्धा आहेत. याला राम दरबारचा फोटो आपण म्हणतो. या राम दरबारच्या फोटोमध्ये जे बजरंगबली दिसतात ते दास मारुती म्हटले गेलेले आहेत. दास मारुती म्हणजे जे सौम्य आहेत, त्यांची गदा ही बाजूला ठेवलेली आहे, जे विनयशील आहेत, विनम्र आहेत, प्रभू रामचंद्राच्या सेवेमध्ये आहेत, ते दास मारुती. मग वीर मारुती म्हणजे काय? वीर मारुती म्हणजे ते मारुती ज्याच्यामध्ये बजरंगबली हे गदाधारी आहेत, ज्यांनी गदा उचललेली आहे आणि ते रागीट आहेत, ते दुष्टांचा किंवा वाईट शक्तींचा, राक्षसांचा संहार करण्यासाठी तत्पर आहेत. त्यांना त्यांच्या अंगामध्ये असलेल्या शक्तीची आता जाणीव झालेली आहे, ते म्हणजे आहेत वीर मारुती. मग बजरंगबाण आणि हनुमान चालीसेमध्ये फरक हाच आहे की हनुमान चालीसा ही दास मारुती किंवा ज्याला आपण म्हणू सौम्यरूपी मारुतीची हनुमान चालीसा ही मांडली गेलेली आहे. तर बजरंगबाण जे आहे, बजरंगबाण हे वीर मारुतीचं मांडलं गेलेलं आहे, ज्याच्यामध्ये
आवाहन जे केलं गेलेलं आहे बजरंगबलीचं ते वीर मारुतीचं आहे, दास मारुतीचं नाही. हा खूप मोठा फरक बजरंगबाण आणि हनुमान चालीसेमध्ये आहे. जी, त्यामुळे बजरंगबाण हे पॉवरफुल मानले गेलेलं आहे, जास्त पॉवरफुल आहे. जी. म्हणजे जेव्हा ते बजरंगबाण झालं म्हणजे हे झालं तेव्हा हनुमानजी जेव्हा अग्रेसिव्ह असतात, राग येतो हनुमानजींना, जी. तर त्याच्यातून बजरंगबाणाचं म्हणजे तसंच म्हणजे तेव्हा बजरंगबाण कामात येतो जास्त, जेव्हा अग्रेसिव्ह काहीतरी प्रॉब्लेम असेल तेव्हा असं. 100%. आता अग्रेसिव्ह म्हणजे पहा, मुळामध्ये ज्यावेळेस बजरंगबाण पठण केलं जातं किंवा बजरंगबाण जेव्हा सुरुवात होते ना, याच्यामध्ये आवाहन जे आहे ते वीर मारुतीचं आहे. मग बजरंगबली ज्यावेळेस तुम्ही आवाहन वीर मारुतीचं करताय तेव्हा ते शांत स्वरूपामध्ये तर येणार नाही, ते विजेच्या कडकडासहित येणार दुष्टांचा किंवा त्या साधकाचं रक्षण करण्यासाठी. एखाद्या साधकावरती तंत्रप्रयोग आहे, त्याच्यावरती समजा प्रहार झालाय, मग आपण ज्याला म्हणू करणी झाली, काळी जादू झाली किंवा याचं कोणताही झालं किंवा शत्रूंनी त्याला पीडित असेल तो, तर त्याला मुक्त करण्यासाठी त्याच्या पाठीमागची शक्ती असेल त्याला तोडण्यासाठी बजरंगबली तर निश्चितपणे वीर हे रूप धारण करणार आहे. तेव्हा ती गदा चालणार आहे. जेव्हा बजरंगबलीची गदा चालणार आहे तेव्हा कुठली शक्ती त्यांच्या पुढे उभी राहत नाही, हे समजून घ्या. जेवढे काही तंत्र आहे, जेवढे काही मंत्र आहेत, जेवढे काही यंत्र आहेत, बजरंगबलीचं वीर रूप हे तंत्र विधीमध्ये किंवा तंत्र शाखेमध्ये सर्वात प्रधान सुरा मानलं गेलेलं आहे. आणि कुठेतरी हेच रिझन आहे की महाकालीचं जे दैवत आहे तंत्र साधनेमध्ये सर्वात पराशक्ती म्हटलं गेलेलं आहे. दशमहाविद्यामध्ये महाकाली ही सर्वात मोठी मानली गेलेली आहे. तर या महाकालीच्या सेनेमध्ये सर्वात पुढे चालणारे सुरा काळ, भैरव आणि बजरंगबलीच आहेत. त्यामुळे बजरंगबलीचं रूप किंवा वीर मारुतीचं रूप ज्याचं आवाहन बजरंगबाणमध्ये केलं जातं तेव्हा निश्चितपणे साधकाचे प्रश्न, साधकावरती असलेली संकटे किंवा त्याच्यावरती आलेली वाईट वेळ ही निघून जाते. महाराज, बजरंगबाणाचे फायदे काय सांगाल? बजरंगबाण हे कोणत्या कोणत्या परिस्थितीमध्ये फायदेशीर ठरते? बजरंगबाणचे फायदे म्हटलं चेतन तर पहा, या दासकडनं ते इनडायरेक्टली सर्व सांगणंच मुळामध्ये कठीण आहे, कारण त्याचे फायदे इतके आहेत, ज्या त्या व्यक्तीला ज्या त्या भक्तीनुसार त्याच्या कॅपॅसिटीनुसार हे त्याचे अनुभव निश्चितपणे होते. प्रमाण हे आहे की तुम्ही बजरंगबाणमध्ये बजरंगबलीला बोलवता कशासाठी आहात. शेवटी समजून घ्या, समाजामध्ये अनेक व्यक्ती आहेत जे करणी, भूत, प्रेत, पेशाचे पछाडतात आणि अनेक ठिकाणीवर त्यांची लाखोची लूट होते, फसवणूक होते, लुबडले जातात. आता नाथ शाबर सेवेकरी आमचा चॅनेल आहे, तर या चॅनेलच्या माध्यमातून सुद्धा आम्ही प्रत्येक वेळी तुम्हाला दैवी साधना शिकवण्याकडे भर दिला. त्याच अनुषंगाने बजरंगबाण कसे करायचं हे सुद्धा आम्ही शिकवले गेलेलं आहे. बरं, मग बजरंगबाणमुळे फरक कसा पडतो किंवा फायदा काय आहे? तर सर्वात महत्त्वाचा फायदा हा आहे की तुमच्यामध्ये किंवा तुमच्या पाठीमागे असलेली कोणतीही नकारात्मकता, निगेटिव्ह एनर्जी किंवा तुमच्या पाठीमागे असलेले निगेटिव्ह एंटिटीज किंवा ज्या ठिकाणी तुमचं घर असेल, तुमचं वास्तव्य असेल, त्या ठिकाणी असलेले निगेटिव्ह ऊर्जा असेल, घरामध्ये बसलेले पित्र असतील किंवा तुमचा जिथे व्यवसाय असेल त्या व्यवसाय ठिकाणी कुठलं काही कुणी केलेलं असेल, बरोबर, किंवा कॉम्पिटिशन असतात प्रत्येक ठिकाणी, स्पर्धा आहेच आहे. एखाद्या आणि व्यक्तीला काय आहे की एखादा व्यक्ती एखाद्यात प्रगती करत असेल ना तर दुसऱ्यांना ते बघवत नाहीत. मग अशा पण प्रत्येक ज्याला म्हणू बिझनेस असो किंवा कोणतीही स्टेप्स असो, इव्हन शेजारी सुद्धा पाहतो तर एकमेकांचं वैर आहे, वैमनस्य आहे, बरोबर. त्यामुळे या सर्वच्या सर्व ज्याला म्हणू की बाधा उत्पन्न करणारे जे रस्ते असतात, जे लोक करू शकतात ह्या तंत्राचा सहारा घेऊन, त्याच्यापासून वॉल कंपाऊंड स्वतःला तयार करायचा सर्वात बेस्ट पर्याय कुठला असेल तर ते बजरंगबाण आहे. ओके. एखादा व्यक्ती जर समजा अडचणींमध्ये महाराज की पैशाची अडचण भासते त्याला, कारण होतं ना असं की आजकाल जगत असताना पगार कमी पडतो, गरजा वाढत चालल्या आहे, मुलांचे शिक्षण, या सगळ्या गोष्टींमुळे जर त्याला खूप प्रॉब्लेम येतो आयुष्यामध्ये, तर बजरंगबाण त्याच्यासाठी सोल्युशन तुम्ही सांगाल का? की बजरंगबाणाने त्याच्या आयुष्यामध्ये हे प्रॉब्लेम सगळे दूर जातील, सुखी आयुष्य जगेल, पैसा समृद्धी येईल महाराज? निश्चितपणे होऊ शकतं. ह्याला रिझन असं आहे की समजा तुमचा व्यवसाय ज्या ठिकाणी आहे किंवा तुमचं घर ज्या ठिकाणी आहे, जर तुमचं पैसे कुठे अडकलेले असेल किंवा अशा काही गोष्टी तुम्ही फेस करत असाल तर कुठे ना कुठे तुम्ही ज्याला आपण म्हणू ना आपली जी मॅन्युअल आहे, आपली जी मॅनपॉवर, त्याबरोबर कुठेतरी आध्यात्मिक तुमची जर प्रगती कमी असेल आणि तुमच्यावरती अशा काही कुठल्या चुकीच्या गोष्टी कोणी केलेल्या असतील, जर याचं खंडन बजरंगबाणमुळे होत असेल, एखाद्या व्यक्तीने तुमच्यावरती काही प्रयोग केला एक्झाम्पल आणि तुम्ही बजरंगबाण केलं, बरं आता प्रयोग केल्याच्या नंतर व्यक्ती कशा रीतीने अडकला जातो मी यापूर्वीच्या भागामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे समजा एखाद्या व्यक्तीवरती कसे चुकीचे प्रयोग केलेले असेल करणी भानामती सारखे, तर जो व्यक्ती एका बजरंगबाणचं अनुष्ठान त्याच्या घरात करतो, ज्या वेळेस करतो त्यावेळेस त्याची घर, त्याच्या घरामध्ये असलेले प्रत्येक सदस्य हे त्या सर्व बाधेपासून हे मुक्त होतात. कारण बजरंगबाणचं मुळामध्ये कार्यच हे आहे की तुमच्यावरती असलेली तंत्रबाधाला तोडून टाकणे. ज्याला आपण म्हणू ना की समजा आपल्या अंगाला चिखल लागला आहे तर आपण स्वच्छ होणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणून म्हटलं की तुमचे ज्ञात अज्ञात शत्रू असो, गुप्त प्रकट शत्रू असो, कुठल्याही तुमच्या व्यवसायाला कॉम्पिटिशन असो किंवा तुमच्यावरती अनपेक्षितपणे तुम्हाला चांगले म्हणणारे परंतु पाठीमागणं तुमच्यावरती जळणारी व्यक्तिरेखा असो,
तांत्रिकाकडे जाऊन काही चुकीच्या गोष्टी करणारे व्यक्तिरेखा असो, इव्हन देवी देवतांकडनं चुकीचे व्यक्ती काही नवसं बोलून करतात, असे कोणी असो, तर अशा वेळी बजरंग बाण घरामध्ये केल्यामुळे जे काय आता सांगितलेले प्रयोग आहेत करणाऱ्या व्यक्तीने कोणी केलं असेल तर याच्यातनं निश्चितपणे त्या व्यक्तीची मुक्तता होते, त्या साधक त्यातनं तो मुक्त होतो. आणि ज्यावेळेस साधक मुक्त होतो, त्याच्या पाठीमागची नकारात्मकता, निगेटिव्ह एनर्जी कमी होते, तेव्हा निश्चितपणे तो साधक चांगल्या मार्गावरती येतो. चांगल्या मार्गातनं त्याच्या डोक्यामध्ये विचार यायला सुरुवात होतात. तुम्ही पहा, पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेला व्यक्तिरेखा 10 जणांची निगेटिव्ह एनर्जी सुद्धा घालवू शकतो त्याच्या मुखातनं किंवा त्याच्या वाणीद्वारे सुद्धा. म्हणजे त्याच्याकडे पाहिल्यावर किंवा तो जो काय बोलत आहे करत आहे त्याच्याकडे पाहून सुद्धा आपल्यामधली जी पॉवर आहे ती कुठेतरी पॉझिटिव्ह मध्ये रूपांतरित होतं. बरोबर आहे. हेच कार्य बजरंग बलीचं आहे किंवा बजरंग बाणचं आहे. तुमच्या घरामध्ये ज्या ज्या तुम्ही बजरंग बाण करता त्या घरामध्ये असलेले असंख्य पद्धतीचे, ज्याला आपण म्हणू वातावरणामध्ये किंवा हवेमध्ये सुद्धा असे निगेटिव्ह किंवा नकारात्मकता खूप असते. भले आपण चांगलं असेल पण आपलं घर, आपल्या घराशेजारी राहणारा व्यक्तिरेखा चुकीचा असू शकतो. त्यावेळेस ते बजरंग बाण त्या घरामध्ये केल्यामुळे निश्चितपणे त्या घरातली पॉवर ही सकारात्मकतामध्ये बदलते. तो व्यक्ती पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात करतो. तंत्रबाधा हे कट झाल्यामुळे, ज्याला आपण म्हणू की कुठे ना कुठे यश यायला सुरुवात होते. त्यामुळे अडकलेले कामं किंवा पैशाच्या बाबतीमध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा बजरंग बाणमुळे फरक पडलेला हा दिसतो. हो, म्हणजे करणी वगैरे जो पार्ट आहे याच्यावर पण बजरंग बाण हा खूप मोठा उपाय आहे. 100% उपाय नव्हे, मित्र म्हणेल की संजीवनी प्रयोग आहे. भूत, राक्षस, भूत, प्रेत, राक्षस, वर्तमान सध्या ज्याला करणी काळीजारू म्हटलं जातं, इंग्लिश भाषेमध्ये ब्लॅक मॅजिक म्हटलं जातं, ह्याच्यामध्ये तंत्र काट करणारा सर्वात महान किंवा उत्तमोत्तम प्रयोग कुठला असेल तो एका रात्रीमध्ये सुद्धा सिद्ध होतो, तो आहे बजरंग बाण. त्यामुळेच तर हे रिझन आहे की बजरंग बाणला तांत्रिक किंवा करणी करणारे लोक हे घाबरतात. आजपर्यंत आम्ही संपूर्ण समाजामध्ये बजरंग बाण करा हा संदेश सदैव देत आलो, चॅनलच्या माध्यमातून, आमच्या वैयक्तिक सुद्धा. बरोबर. तुमच्या सूर्य चॅनलच्या माध्यमातून आम्ही हाच प्रयत्न आणि संदेश देऊ इच्छितो की अवश्य प्रत्येक घरामध्ये बजरंग बाण होऊ द्या. आणि यकीन म्हणा, ज्या ज्या घरामध्ये बजरंग बाण होणार आहे, बजरंग बाण चालणार आहे, त्या घरामध्ये कुठलीही भूत, प्रेत, पिशाचे आसूर हे येऊ शकणार नाहीत. कुणी केलेलं असेल की या करा या थोडक्यामध्ये, तर त्याचं सुद्धा खंडन हे होणार. वा महाराज, तुम्हीही करतात ना बजरंग बाण? हो, अगदी. असंख्य होऊन हरिपाठ आमच्या अधिक सिद्ध झालेले आहेत, आमचे शिष्य आहेत त्यांनी केलेले आहे. आणि चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे, ज्याला म्हणू सौदी अरेबिया या कंट्रीमध्ये सुद्धा बजरंग बाणचे पाठ झालेले आहेत. ज्या ज्या लोकांनी बजरंग बाणच्या दीक्षा घेतलेल्या आहेत ज्या माध्यमातून. त्यामुळे बजरंग बाण ज्या लोकांनी केलं आहे चेतन, निश्चितपणे त्या लोकांना यश आलेलं आहे. आणि ज्याला आपण म्हणू ना कुठेतरी गेलेलं एक स्वरूप असतंय, जे एक सुख समृद्धी हरवून जाते ते रिटर्न यायला सुरुवात झाली. बजरंग बाण सगळ्यात मोठं. आणि महत्वाचं म्हणजे लोकांचा आता विश्वास वाढला. ज्या ज्या लोकांनी बजरंग बाण केलं ना, मारुती देवतेमुळे त्यांचा विश्वास वाढला देवतांवर. बरोबर. कारण वर्तमान स्थितीत अनेक व्यक्तिरेखा अशा आहेत ज्यांचा देवतांवरचाच विश्वास आता मुळामध्ये उडालेला आहे. याला उडायला सुद्धा हे दांभिक लोक जबाबदार आहे, जे देवतांच्या देवींच्या नावाखाली चुकीचे तंत्र करून टाकतात, भूत प्रेत पिशाच्यांना पूजतात. समाजात आहेत ना भूत प्रेत पिशाचे पूजणारे सुद्धा लोक आहेत, जे देवांच्या देवींच्या नावाखाली सुद्धा पूजतात, परंतु वेगळाच आतून त्यांचा व्यवसाय चाललेला असतो. बरोबर आहे. पण जे बजरंग बाण करतात, बजरंग बाण जो साधक आहे, बजरंग बाण करणारा किंवा नाथ संप्रदाय, हा सदैव सरळ मार्गी चालणारा आणि डंके की चोटवरती काम करणारा संप्रदाय हा नाथ संप्रदाय, ॲज वेल ॲज बजरंग बाण आणि बजरंग बली सुद्धा आहेत. बरोबर आहे महाराज. आपण भरपूर वेळा बघतो की स्त्रिया या हनुमानाच्या मंदिरात जाऊ शकत नाही किंवा नको जायला असं म्हणतात. तसं बजरंग बाण हे स्त्रियांनी पठण करावे का? खूप सुंदर प्रश्न आहे. आणि वैयक्तिक आम्हाला सुद्धा स्त्रियांनी बजरंग बाण पाठ करावे का असे फोन कॉल्स येतात किंवा व्हॉट्सअप्स येतात. इव्हन चॅनेलवरती ज्या ज्या लाईव्ह सेशन असतात त्याच्यामध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे की स्त्रियांनी बजरंग बाण करावे का. आज चॅनेलच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की बजरंग बाणचा पाठ अवश्यपणे स्त्रिया करू शकतात. स्त्री असो, पुरुष असो, तुमच्या घरातले लहान व्यक्तिरेखा असो, ईच अँड एव्हरी पर्सन हा बजरंग बाण करू शकतो. कारण गोस्वामींनी बजरंग बाणमध्ये कुठे सुद्धा असा उल्लेख हा केलेलाच नाहीये की बजरंग बाणचं पठण फक्त पुरुष हेच करू शकतात, असं कुठेही उल्लेख नाहीये. प्रत्येकाने बजरंग बाण करावे, घराघरात बजरंग बाण व्हावे आणि ती बजरंग बाण सिद्ध करा. त्याची प्रोसेस आहे, ती शिकावी लागते. ज्यावेळेस तुमचे बजरंग बाण हे घरामध्ये सिद्ध होते, तुम्ही स्वतः करता, तेव्हा तो प्रत्येक व्यक्तिरेखा त्याला अनुभव प्राप्त होतात, ते रिअलाइज करतात की बजरंग बाणमुळे त्यांनी कोणती ऊर्जा, कोणती पॉवर ही ज्याला आपण म्हणू की स्वतःमध्ये इन्क्रीज होत आहे. त्यामुळे अवश्यपणे बजरंग बाण हे स्त्रिया करू शकतात, असं कुठेही वर्णन विधान नाहीच आहे. बजरंग बाण स्त्रिया करू शकतात, काहीच अडचण नाही त्यामध्ये. केलं तर उलट चांगलंच आहे, तुमच्यासाठी चांगलंच होईल. अजून एक असं ऐकलंय की हनुमान चालीसा वाचा, पण बजरंग बाणाचं पठण रोज नाही करावं, असं मी भरपूर रीलही पाहिल्या काही लोकांच्या, नॉर्थकडच्या लोकांच्या. आणि असं म्हटलं जातं की बजरंग बाण रोज वाचू नये.
तर महाराज खरंच बजरंग बाण रोज वाचल्याने एखाद्याच्या आयुष्यावर वाईट परिणाम होतो का? आणि जर रोज एखादा व्यक्ती बजरंग बाणाचं पठण करतोय तर त्याचा चांगला परिणामही होतो का? प्रथम चरण तर मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो चेतन की बजरंग बाण हे रोज वाचू नये. मुळात या वाक्याचं आणि या गोष्टीचं मी खंडन करतो. मी तर या मताचा आहे आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती आणि संपूर्ण आयुष्यामध्ये इथून पुढे सुद्धा आम्ही सदैव हेच सांगत राहू की बजरंग बाण तुम्ही दररोज वाचा आणि प्रत्येक जणांनी बजरंग बाण करा. बजरंग बाण वाचू नये. बजरंग बाणचे तुम्ही म्हटलात की जे रील्स आहेत, शॉर्ट्स आहेत किंवा युट्यूबवरती व्हिडिओ आहेत की लोक सांगतात अनेक जण की बजरंग बाण करू नका का तर बजरंग बाणमध्ये रामाची शपथ दिली गेलेली आहे असं वर्णन येतं बजरंग बाणमध्ये की उठ उठ चलो तो हे राम दुहाई पाय परव कर चोरी म्हणाई असं म्हटलं गेलेलं आहे. पण बजरंग बाणमध्ये रामाची शपथ का दिली आहे ते सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आज मी नाथ संप्रदायाचा एक दास म्हणून जर मी तुमच्या समोर बसलो असेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की नाथ संप्रदायामध्ये अनेक असे शाबरी मंत्र सुद्धा आहेत. तुम्ही शाबरी मंत्र जर पाहिले असेल किंवा वाचले असाल किंवा ऐकले असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा कुठे ना कुठे शपथ किंवा दुहाई हे तर दिले गेलेलीच आहे. मग बजरंग बाणमध्ये जर रामाला दुहाई दिली गेली असेल तर त्यामध्ये गैर काय आहे? बरं, दुहाई किंवा ज्याला शपथ म्हणलं गेलं आहे ते का दिलेली आहे? कारण बजरंग बलीला त्याच्या अंगामध्ये असलेल्या शक्तीचं जाणीव ही करून द्यावी लागते. ह्याच्या मागे रिझन किंवा कथा काय आहे ते आता समजून घ्या. बजरंग बलीला लहानपणी एका ऋषीचा श्राप आहे. लहान वयामध्ये बजरंग बली ज्यावेळेस, ज्याला आपण मराठी भाषेमध्ये खोडकर मुलगा असताना एका ऋषींच्या तपस्येमध्ये बजरंग बलीने ज्याला आपण म्हणतो ती तपस्या भंग केलेली किंवा उन्माद एवढा केलेला होता की ती तपस्याच खंडित झाली. तेव्हा त्या ऋषींनी बजरंग बलीला असा श्राप दिला की तुझ्या अंगामध्ये जे अतुलनीय बल आहे, तुझ्या अंगामध्ये जे सामर्थ्य आहे, शक्ती आहे, त्याचा तुला विसर पडेल. पण ही शक्ती कधी जागृत होईल? जेव्हा त्या शक्तीची जाणीव तुला कोणीतरी करून देईल. हा पहिला चरण आहे बजरंग बलीला. तुम्हाला त्याला सांगावे लागते बजरंग बली की तुझ्या अंगामध्ये किती शक्ती आहे, तुझ अतुलनीय बलधामा तू आहेस. मग हे सर्व वर्णन कुठे येते तर ते बजरंग बाणमध्ये येते. आता दुसरा पॉईंट, हे वर्णन कुठे येते? बजरंग बाणमध्ये. बजरंग बाणमध्ये तुलसीदास म्हणजे गोस्वामी प्रत्येक दोह्यामध्ये, ओवीमध्ये बजरंग बलीला हेच जाणीव करून देत आहेत की तू उठ, तुझ्या अंगात एवढी ताकद आहे, एवढी क्षमता, एवढी ऊर्जा आहे. तुझ्या एका हुंकारने, तुझ्या एका टणत्कारामुळे जर सर्व अखंड सृष्टीमध्ये असलेले जेवढे नकारात्मक त्याला तू एकटा मारू शकतोस. एवढी ताकद तुझ्यामध्ये. तू 11वा रुद्र आहे, तू वज्रदार आहे, तुझं शरीर वज्ररूपी आहे. हे सर्व जाणीव तुलसीदासांनी बजरंग बाणमध्ये करून दिले. आणि हेच रिझन आहे की बजरंग बाण हे करू नका म्हणणारे लोक जास्त आहेत. हे लोक कोण म्हणतात? ज्यांना तंत्रापासून भीती वाटते किंवा ज्याला आपण म्हणत नाही की एखादं समजा व्यक्तिरेखा असेल, त्याच्याकडे कुणी आला, एखादा क्लायंट आला, आपण त्या क्लायंटला जर माहिती असेल की बजरंग बाणमुळे त्याचं काम होत आहे, मग तो कशाला दुसरे उपाय करणार आहे किंवा रेमेडीज करणार आहे? हे एक सोप्या शब्दामध्ये लक्षात उत्तर देणं. त्यामुळे बजरंग बाण करू म्हणणारे किंवा करू नका म्हणणारे खूप आहेत, पण करा म्हणणारे रेअर मध्ये आहेत. त्यामुळे बजरंग बाण सर्वांनी अवश्य केलेच पाहिजे. म्हणजे महाराज तुम्ही असं म्हणताय की बजरंग बाण ही अशी एक गोष्ट आहे की ज्याच्याने तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या पिढ्या हटून जातात. म्हणून ज्या लोकांना त्याचा निगेटिव्ह, ज्यांना माहिती की याची पॉवर किती आहे, ते लोक मुद्दामून असं सांगतात की नका करू, म्हणजे लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार आणि ते परत त्यांच्याकडे तांत्रिकाकडे. परफेक्ट बरोबर आहे. त्यामुळे हे म्हटलं गेलेलं आहे की बजरंग बाण इतर जे लोक म्हणतात. आणि लक्षात घ्या, बजरंग बाणला चांगले जे आहेत, जे साधू संतांचे आहेत, यांनी कधीही बजरंग बाणला विरोध केला नाही. बजरंग बाणला त्याच लोकांनी विरोध केला आहे जे पाखंडी आहेत, जे तांत्रिक करणी, भोंदूगिरी करणारे लोक हे सदैव बजरंग बाणला विरोध करतात. बरोबर. पण बजरंग बाण करा म्हणणारे जेवढे साधू संत वर्ग आहेत ते सदैव कराच म्हणणार आहेत, कारण त्यातनं तुम्हाला झाला तर फायदाच होणार आहे, वाईट काही होणार नाही. बरोबर. बजरंग बाण कोण करतं? जे चांगले साधक आहेत, सज्जन आहेत, ते बजरंग बाण करतात. कारण जसं म्हणू तंत्रविद्येमध्ये किंवा देवी तंत्रामध्ये असेल किंवा कठोर तंत्रामध्ये कालभैरव हे सर्व प्रथम येतात, किंवा ज्याला आपण म्हणू की तांत्रिक किंवा राजसिक ऊर्जेमध्ये सुद्धा. तर सात्विक ऊर्जेमध्ये सर्वात पुढे साधू संतांचे रक्षण करण्यात सुद्धा बजरंग बली सर्वात पुढे येतात. म्हणून तर यांना साधू संतो के तुम रखवाले हे का म्हटले गेलेलं आहे? हे साधू संतांचे रखवाले आहेत, त्यांचे ते रक्षण करते आहेत. आणि त्यासाठी बजरंग बलीला स्वतःची शक्तीची ओळख हे करून द्यावी लागते. याचं दुसरं वर्णन आपल्याला पाहायला मिळते रामायणामध्ये सुद्धा. रामायणामध्ये ज्यावेळेस बजरंग बलीला लंकेमध्ये जायचे होते, लंकेमध्ये जाण्याच्या पूर्वी जे ज्याला म्हणू 7 समुद्र पार जायचे होते, एक्झाम्पल घ्या श्रीलंकेत जाता, पण बजरंग बलीला सुद्धा प्रश्न पडला की एवढ्या लांब समुद्र लांघून कोण जाणार? मग त्यावेळेस बजरंग बलीच्या अंगामध्ये असलेल्या शक्तीची खरी ओळख कोणी करून दिलेली होती? ही जांबुवंत महाराजांनी करून दिलेली होती. जांबुवंत महाराजांनी ती शक्तीची ओळख करून दिली
की तुझ्या अंगामध्ये किती शक्ती आहे, तुझ्या अंगामध्ये किती बल आहे, तू 7 काय तू 14 समुद्र लावून जाऊ शकतो एका ढांगेमध्ये, ही ताकद काय आहे, त्याची रूपरेखा, ती चरमता ज्याला म्हणू आपण चरमसीमा, ही घडवून दिली जांबवंत महाराजांनी. बरोबर आहे. कवन काज कठीण जगम आहे जो तुमरे, म्हणजे थोडक्यामध्ये कुठल्या जगामध्ये काम असं आहे, रामायणामध्ये दोहा चौपा येते की जगात असं कुठलंच काम नाही जे तू करू शकत नाही. तेव्हा बजरंगबली आतून, ज्याला आपण म्हणू वडवानळ पेटणं, बजरंगबली राम काज करणे एक वातुर, मी राम काजासाठीच बनलेलो आहे. तेव्हा बजरंगबली त्यांचं भीम विशालकाय रूप धारण कर, रौद्र रूपी होतात, ते वीर आहेत, ते आहेत वीर मारुती. जेव्हा त्यांनी ती गदा उभारली आणि ज्याला म्हणू एका ढांगेत, अजूनही तुम्हाला तिथे ज्या ठिकाणी बजरंगबलींनी उड्डाण केलेले होते तो डोंगर, तो पर्वत अजून सुद्धा अर्ध्या खचलेल्या अवस्थेत पाहायला मिळेल. हे रियालिटी आहे. बरोबर. जेव्हा बजरंगबलीने उड्डाण केले, तो डोंगर जिथनं ते उडाले थोडक्यामध्ये त्याचा पूर्ण हलून गेलेला होता, तो अर्धा थोडक्यात विस्कळीत झाला आणि एका लांघेमध्ये किंवा एका जांगेमध्ये डायरेक्ट बजरंगबली गेलेले आहेत श्रीलंकेमध्ये. बरं, आता हे काय असेच नाही गेले, वाटेमध्ये त्यांना राक्षसी सुद्धा गाठ पडलेली वर्णन मिळतं. बरोबर नाही, सुरसा आहे, सुरसा नामक राक्षसीन गाठ पडली, तिच्या वध करून पुढे बजरंगबली गेलेले आहेत बरोबर लंकेमध्ये. त्यामुळे त्यांच्यातली जी ताकद आहे, याची सीमाच मुळात त्यांनाच माहित नाहीये. आज मी हेच तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो, बजरंगबलीच्या अंगात किती ताकद आहे ना, हे ताकद किती आहे ते मुळात बजरंगबलीलाच माहित नाही, एवढी ताकद बजरंगबलीमध्ये आहे. दुसरं वर्णन बजरंगबलीच्या ताकदीचं तुम्हाला हे तर पाहायला मिळेल, जेव्हा मेघनादने लक्ष्मणाला मूर्छित केले, एका रात्रीमध्ये तुम्हाला संजीवनी आणायची होती. हे कोणी सांगितले? सुषेण वैद्याने सांगितले. सुषेण वैद्य कोण? रावणाचा वैद्य. सुषेण वैद्य प्रभू रामचंद्रांना बजरंगबलीला म्हणतो, मेघनादनी जो अस्त्र चालवलेला आहे बजरंगबलीवरती, त्या अस्त्राचा एकच काट आहे, तुला सूर्योदयापूर्वी जायचं आहे आणि संजीवनी घेऊन यायची आहे. सूर्योदयापूर्वी संजीवनी आणणे घडलं कुठं आहे? श्रीलंकेमध्ये. संजीवनी कुठे आहे? उत्तर भारत हिमालयामध्ये. श्रीलंका ते हिमालय डिस्टन्स किती आहे हे तुम्ही गुगल करू शकता, भरपूर डिस्टन्स. पण विचार करा, प्रहार रामायणामध्ये उल्लेख आहे बरं का, प्रहार हा मध्यरात्री झाला. मेघनादने जेवढे प्रहार केलेले आहेत ते फक्त रात्रीच्या कालखंडामध्ये गेले, कारण रात्रीच्या कालखंडात मेघनादची पावर हे 10 गुणा अधिक असायची, कारण तो ज्या देवीची, ज्या निकुंभला माता ही मेघनादची देवी होती, ज्या देवीची तो भक्ती आराधना करायचा, मेघनादनी 90% युद्ध फक्त रात्रीच्या अंतरातच केले. रात्री मेघनादला हरवू शकत नसायचे कोणी, तेवढी ताकद भयानक ऊर्जा मेघनाद घेऊन उतरायचा. आणि मेघनादीने जेव्हा प्रहार किंवा लक्ष्मणाला मूर्छित केले, तर लक्ष्मणाला संजीवनी आणण्यासाठी बजरंगबली जेव्हा जातात, मी स्वतः कार्य करतो म्हणतात, तर बजरंगबली श्रीलंकेतनं हिमालयामध्ये जातात आणि हिमालयातनं अर्ध्या रात्रीनंतर सूर्योदयापूर्वी रिटर्न येतात. तो स्पीड किती असेल? आणि पर्वत एका बोटावरती आणायचा. बरं, असंही नाही म्हणता येत, ज्या वेळेस श्रीलंकेतनं निघाले बजरंगबली हिमालयाकडे जाताना, मध्ये त्यांना अडवलं होतं. कोणी अडवलं? हे अडवलं होतं कालनेमीने. कालनेमी हा रावणाचा असुर होता. त्यांनी साधू संताचा वेश धारण करून बजरंगबलीला सुद्धा भ्रमित केलं, थोड्या वेळासाठी का होईना. भरत आहे, शत्रुघ्नचा निरोप आहे, मी त्यांचाच दास आहे म्हणून त्यांना तिथे बसवून ठेवलं. हिमालयात जाताना सुद्धा ह्याचं सुद्धा वर्णन सापडतं. पण बजरंगबली लोकच म्हणलंय का अतुलित बलनामा, किंवा ज्याला आपण म्हणू बजरंगबली हे किती चतुर आहेत पहा, काल नेमीने त्यांना भ्रमित केलं, एवढा मायावी राक्षस, तरी त्याचं भ्रम त्यातनं बाहेर निघून त्याला मारलं, त्याचा वध केला काल नेमीचा. ते तिथे परत गेले संजीवनी आणायला आणि रिटर्न घेऊन ते रिटर्न आले. म्हणजे एवढी ताकद बजरंगबलीची आहे. असं वाटतं ऐकतच राहावं महाराज तुम्ही बोलता तेव्हा, म्हणजे मनापासून असं वाटतंय की या जे आपण म्हणतो की एक पॉझिटिव्हिटी जे हनुमानाबद्दल, बजरंगीबद्दल आपल्या जे म्हणतो आपण ऐकत राहावं, तर खरंच तुमचे शब्द असे पडतायत ना की ते इमॅजिन होते की त्या काळात ते कसं झालं असेल. ही आपल्या म्हणजे हनुमानाची पण एक शक्ती आहे, हे तुमचा अभ्यास आहे आणि या सगळ्या गोष्टींचं एक मी तर चेतन म्हणजे ही नाथ कृपा आहे. आणि कुठेतरी जे बजरंगबाण आम्ही समाजापुढे आजपर्यंत आणले, प्रत्येकाकडनं करून घेतलं, आम्ही स्वतः केलं, ही बजरंगबलीचीच ताकद आहे आणि बजरंगबलीचेच संकेत आहे जे तुमच्या सुद्धा चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्वांना बजरंगबाण करा हे सांगण्यासाठी इथपर्यंत आलेलो. त्याबद्दल तुमच्यासोबत धन्यवाद. महाराज, पत्रिका असते प्रत्येकाची, पत्रिका बघितली जाते, कोणाच्या आयुष्यात काही अडचणी आल्या तर आपण पत्रिका दाखवतो ज्योतिषांना जी. तर ते सांगतात की तुमचा हा ग्रह खराब झालाय किंवा तुमच्या मागे शनी आहे, तुमच्या मागे हे ग्रह आहेत जे खराब झाले. बजरंगबाणाची उपासना करून, बजरंगबाणाचा पाठ करून आपले खराब झालेले ग्रह चांगले करता येतात. यावर उत्तर देताना मी चेतन असं म्हणेल की पत्रिकेमध्ये जे खराब ग्रह आहेत, बरं खराब ग्रह किंवा पत्रिकेतले सर्वात
डॅमेज करणारे ग्रह कोणते असतील तर ते राहू आहे, शनी आहे आणि मंगळ आहेत. केतू नाही करत का? कारण केतू पण करतो, पण राहू त्याच्या ह्याच्यामध्ये जर म्हटलं अपोजिट डायरेक्शन मध्ये तर राहू जास्त हानी करतो आपण. राहू जास्त हानिकारक आहे. हा केतू एक वेळ बक्ष देणं म्हणूयात ना, केतू एक वेळ बक्ष देईल, हा पण राहू, शनी आणि मंगळ खास करून हे पॉवरफुल मानले गेले, जे जास्त प्रमाणामध्ये डॅमेज करतात. बरोबर आहे. मग ज्याला हा जो प्रश्न आहे की ग्रह चांगले करता येतात का, तर निश्चितपणे करता येतात. तुम्ही म्हणाल कसे की मुळात जे हानिकारक ग्रह म्हटलेत, हानिकारक म्हणण्यापेक्षा पत्रिकेला जास्त पण विध्वंसकारी ग्रह हा शनी आहे, राहू आहे. तर राहूच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला आणखीन एक गूढ चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण श्रोत्यांना, बघणाऱ्या दर्शकांना सांगू इच्छितो की बजरंग बाणची जी आपण सुरुवात केली की बजरंग बाण नक्की आहे काय, हा प्रश्न होता. बजरंग बाण हे निर्मित केलं आहे गोस्वामींनी. त्यांच्या मुखोद्गत आहे, त्यांचं एक काव्य आहे. जसे हनुमान चालीसा लिहिली तसं बजरंग बाण गोस्वामींनी लिहिलेलं आहे. आता नवग्रहातलं वर्णन राहूचं घेऊया, जो उन्मादकारी किंवा उपद्व्यापी आहे. तुम्हाला ऐकून यकीन किंवा ज्याला म्हणू की नवल वाटेल की पहा, बजरंग बाण जे आहे ना, हे गोस्वामींच्या मुखातून जरी आलेले असेल ना, ऍक्च्युअल मध्ये बजरंग बाण खऱ्या अर्थी एक बाण आहे, तो रिअल मधला बाण आहे. बाण म्हणजे जसे आपण म्हणू राम लक्ष्मणांना जे बाण मारायचे, हा असा बाण खऱ्या अर्थी हा बजरंग बाण आहे. ह्या बजरंग बाणची निर्मिती खऱ्या अर्थी स्वतः बजरंग बलीनेच केली. ज्यावेळेस बजरंग बली हे लहान अवस्थेमध्ये होते, त्यांची अंजनी माता यांना त्रास हा राहूने दिलेला होता एका वळणावरती. तर या राहूला दंड देण्यासाठी बजरंग बली लहान अवस्थेत असतानाच त्यांनी आकाशामध्ये एक हवन तयार केला स्वतः, आणि त्या हवनमध्ये स्वतः बसले हवन करण्यासाठी, आणि त्यांची शक्ती त्या हवनद्वारे एकत्रित करून त्यांनी एक बाणाची निर्मिती केली. रिअलमधून त्या हवनमधून बाण बाहेर आला, तो बजरंग बाण आहे. मग ह्या बाणाने काय केलं, ह्या बाणाला बजरंग बली, या बाणाला एक डोळा सुरू होता, या बाणाला बजरंग बलीने आदेश दिला की हा बजरंग बाण आहे, हा स्वतः माझी शक्ती आहे, तू जा आणि जिथं तो राहू आहे त्याला शोध आणि मार. त्या बाण धरला आणि फेकून दिला बजरंग बलीने. आणि हा बाण जिथे जिथे राहू आहे तिथे तिथे त्या राहूचा शोध या बाणाने घेतला. राहू आकाशात लपला, पाताळात गेला, स्वर्गात गेला, जेवढे लोक आहेत जेवढे पाताळ, सगळीकडे राहू गेला, सगळीकडे राहू लपला. पण हा बाण जिथे जिथे राहू लपला तिथे जाऊन त्याने राहूचा शोध घेतला आणि शेवटी राहूला दंड देऊनच हा बाण परत आला. हा बजरंग बाण आहे. त्यामुळे बजरंग बाणला तांत्रिक घाबरतात. हे चुकीचे कर्म करणारे तंत्रविद्या जाणकार लोक हे बजरंग बाणला त्यामुळे घाबरतात, कारण बजरंग बाण करणारा साधक, बजरंग बाण जो साधक करेल ना, हे बजरंग बाण जर तुमच्यावरती कोणी काही केलेलं असेल, कोणतंही तंत्र करणी कार्य जरूर कोणी केली असेल, ती कोणी केली त्याला जाऊन मारायचं कार्य हे बजरंग बाण करते. बरोबर आहे. हा प्रथम चरण. राहू शांत होतो का, राहू शांत निश्चित होतो. दुसरा पॉईंट शनी. शनीला तर तुम्हाला माहिती आहे, अनेकांना माहिती आहे की शनी 7.5 असो, महादशा असो, मारुतीची उपासना का करतात. तुम्हाला माहिती आहे की मारुतीला एक वरदानच आहे शनी महाराजांबद्दलचा. याच्यामध्ये 2 उदाहरणं आम्हाला मिळतात. प्रथम चरण मिळतं की लंका कांडमध्येच, की लंकेमध्ये जेव्हा बजरंग बलीने शनी महाराजांना मुक्त केले, नवग्रह रावणाने बंदिस्त केले, शनीला पालता पाडून ठेवलेला होता, शनीच्या पाठीवरती पाय देऊन रावण बसत होता, त्या शनीला बजरंग बलीने लंकेमध्ये मुक्त केलेलं आहे. तेव्हा शनी महाराजांनी स्वतः बजरंग बलीला आशीर्वाद दिलेला आहे की ज्यावेळेस एखाद्यावरती शनी महाराज सवार होतील 7.5 महादशेत, अंतर्दशेत, त्यावेळेस जो व्यक्तिरेखा तुझी भक्ती करेल बजरंग बलीची, त्याच्यावरती माझा कुपितता किंवा माझा प्रखरताही कमी होईल. ओके, हा तर वरदान आहे. सेकंड पॉईंट, स्वतः बजरंग बलीने शनी महाराजांना दंड दिलेला आहे, हे सुद्धा एक शास्त्र आहे, हे सुद्धा एक कथा आहे. शनी महाराजांना बजरंग बलीने स्वतःच्या शेपटीमध्ये गुंडाळून संपूर्ण पर्वत, एक दगड स्वतःच्या डोक्यावरती ठेवून शनी महाराजाला शिफ्टीमध्ये गुंडाळून संपूर्ण एका पर्वताची रामाची परिक्रमा बजरंग बलीने केली. शनी महाराजांना आदळत हनुमंतरायांनी शनी महाराज सगळे लाल बुंद रक्त बंबाळ केलेत बजरंग बलीने. हे शनी महाराजांवरती जे तेल वाहतात ना, शनीला तेल का वाहतात यामागे रिझन कथा काय, कधी एकदा सर्च करा किंवा जाणकारांकडनं माहिती करून घ्या. शनीला तेल वाहण्यामागे हेच रिझन आहे, कारण शनी महाराजांना बजरंग बलीने मारलेले आहे. आणि ते आपण जसं म्हणू ना, एखाद्याला मुक्का मार लागला, अंगावरून पडले, आपण काय करायचे, जुनी आजी आपल्या किंवा घरातले तेल लाव बरं वाटेल. बरोबर, हे त्याच्यामागे हे सर्व कुठेतरी कथा आहे. त्यामुळे बापरे, बजरंग बलीचं उपासना आराधना, ज्यांना 7.5, ज्यांना महादशा आहे, ज्यांना शनीचा खास करून त्रास आहे, मग पत्रिकेत कुठेही शनी विराजमान असू द्या, अशा लोकांनी बजरंग बलीला शरण जावे आणि बजरंग बाण अवश्य करावे. तुम्हाला त्याचे इफेक्ट काय आहेत हे निश्चितपणे तुम्ही स्वतः रिअलाइज कराल, फील कराल. बरोबर. इतर ग्रहांची मग हैसियत म्हणण्यापेक्षा म्हणेल की 9 ग्रहांमध्ये जर शनी राहू सारखे बजरंग बली शांत करत असते, बरोबर, मग इतर ग्रहांची तेवढी ताकद नाही की एवढं मग करू शकेल या दोघांशिवाय, या दोघांसारखं म्हणा. तेव्हा निश्चितपणे फरक पडतो. आणि
आणखीन एक गोष्ट की आता हे फरक पडणं किंवा नवग्रह शांती याचं सुद्धा काही विशेष प्रयोग असतात. बजरंग बाण हे अनेक पद्धतीने असरकारक आहे. बजरंग बाण म्हणजे असं नाही की फक्त घ्यायचं आणि वाचायचं, ते आपण पुढे बोलूयाच किंवा त्याची माहिती देईलच मी तुम्हाला. बरोबर. पण त्याचे प्रयोग असतात की नक्की कशा रीतीने ते सोडायचे असतात किंवा ते साध्य करायचे असतात. भावकीमध्ये त्याच्यानंतर बिझनेसमध्ये आता कॉम्पिटिशन आली आहे. मी एका बिझनेसमध्ये आलो, समोरचा माझा भाऊ येतो, कुणी मित्र येतो, तर वाटतं अरे यार आता हा माझ्या पुढे चालला जाईल का. इनसिक्युरिटी महाराज ही प्रत्येकाला आहे आजकाल. म्हणजे माझा जरी वर्गात आज पहिला नंबर येतोय किंवा मला एक पोझिशन मिळते कंपनीमध्ये, तर माझ्यावर जर कुणी गेलं ना, कितीही चांगला माणूस राहू द्या, थोडं वाईट वाटतं. 100% थोडं वाईट वाटतं. प्रत्येकाचं आहे. 2 सुना असल्या घरामध्ये, सासूने एकीची तारीफ केली तर दुसरीला वाईट वाटतं. वडिलांनी 2 मुलांपैकी एका मुलाची तारीफ केली, हे प्रत्येकाला वाईट वाटतं. नेचरच झालं, नेचरच आहे. नेचर. तर अशा याच्यामध्ये बिझनेस कॉम्पिटिशन, भावकीच एकमेकांबद्दलचं चलन वगैरे, याच्यात बजरंग बाण कसा इम्पॅक्ट करतो? मी जसं की म्हटलं की आता बजरंग बाणचं मुळात कार्य काय आहे की हे बघा, हे अस्त्र आहे मुळात. हे मित्र म्हणेल ना की बजरंग बलीचं तंत्रक्रियामध्ये सुद्धा जे अटळ स्थान आहे, बजरंग बलीचं वीर रूप तुम्ही समजून घेतलं, सौम्य रूप म्हणजे दास मारुती समजून घेतला, तसं मी सांगू इच्छितो तंत्रविद्येमध्ये सुद्धा बजरंग बलीचं स्थान हे प्रखर किंवा ज्वाजल्य आहे. जसं काली मातेचं स्थान आहे, भैरव तंत्रामध्ये भैरवाचं स्थान आहे, तसं प्रत्येक तंत्रामध्ये बजरंग बलीचं स्थान किंवा पूजन हे केलं जातं. बरं, आता जो प्रश्न आहे भावकी म्हणा किंवा मित्र म्हणा, हे जे काही जलस्वृत्ती आहे वर्तमान स्थितीत जी आता वाढत चाललेली आहे, त्याचा इम्पॅक्ट होऊ नये म्हणून केलं काय पाहिजे, तर मी सांगेल की हे बजरंग बाण म्हणजे एक पद्धतीचं अस्त्रच आहे. ज्यावेळेस एखादा साधक त्याचं पठण करेल, बजरंग बाण सिद्ध करेल, तेव्हा भावकीतला व्यक्तिरेखा असो, कॉम्पिटिटर असो किंवा कुठलाही तुमचा गुप्त शत्रू असो, तुमच्यातला कोणी प्रकट शत्रू असो किंवा तुमचा वादविवाद असो, जमिनीवर असो, शेतीतला असो किंवा ज्याला म्हणू कुठलीही तुमची केस जरी चालू असो किंवा एखाद्या शत्रूवर तुमचं वैमनस्य असो, एक मात्र निश्चित होईल की तुम्ही सिक्युअर असाल. आता याचा अर्थ असा घेऊ नका की एखाद्या व्यक्तिरेखा 100 पाठ केरळ आणि डायरेक्ट भावकीतल्या व्यक्तीला तलवार काढून मारायला जाईल, असं नाहीये. सिक्युअर कसे होचाल? एखादी घटना तुमच्या बाबतीत घडणारी असेल, एक्झाम्पल घ्या, एखाद्याने समजा तुमच्यावरती कुठला मारण प्रयोग केलाय, तुमची हानी करण्यासाठी कोणी काहीतरी व्यूहरचना आखून ठेवलेली आहे, पण तुम्हाला बजरंग बाण सिद्ध आहे, तर तिथपर्यंत तुम्हाला ते पोचूच देणार नाही जर तुमची हानी होणार असेल तर. किंवा एखाद्या वेळेस समजून झाला की ऍक्सिडेंट होणार असेल, ऍक्सिडेंट होण्याची सुद्धा एक वेळ असते, तसे दूषित योग असतात, अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये या घटना घडून जातात. बरोबर. तर अशा वेळेपासून तुमचा बचाव हे बजरंग बाण करेल. शत्रूपासून तुमची हानी होणार असेल तर अशा ठिकाणी तुम्ही पोहोचणारच नाही, विलंब तर होईल किंवा तुम्ही वेळेआधी ते काम करून जाचाल. थोडक्यात त्या साधकाचं हे तुम्हाला बजरंग बाण रक्षण करताना दिसते. म्हणून तर बजरंग बली त्या साधकाचं, सात्विक साधू संतांचं रक्षण करते, त्यासाठी सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. ह्याचा अर्थ असा नाही की बजरंग बाण सिद्ध केलं बजरंग बली साक्षात प्रकट रूपानेच गदा घेऊन तुमच्या पुढे उभे राहतील आणि त्या तुमच्या संकटात हरेल, असं नाही. तेवढं तेच तेवढं वलय सहन करण्याची ताकद आपल्यात नाहीये बजरंग बलीचं. बरोबर आहे. आज गोस्वामी तुलसीदास महाराजांना सुद्धा बजरंग बलीने जे दर्शन दिलं ते कोड फुटलेल्या एका व्यक्तीच्या रूपात दर्शन दिले, कारण ती ऊर्जा, ते वलय ते सहन तर झालं पाहिजे. तेवढं सोपंच नाहीये. बजरंग बलीची गरज कोणाला पडली नाही. बजरंग बलीची गरज प्रत्येक युग, कृष्ण अवतारामध्ये सुद्धा बजरंग बलीची गरज पडलेली तुम्ही ऐकून असाल. महाभारतामध्ये सुद्धा बजरंग बली होतेच ना. अर्जुनाच्या रथावरती बजरंग बलीला विराजमान केल्यानंतरच त्या कर्णाच्या बाणाचे घाव हा अर्जुन सहन करू शकला होता, तो रथ सहन करू शकला होता, कारण त्या रथावरतीच बजरंग बलीला विराजमान कृष्णाने केलेलं होतं. बरोबर आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व ज्याला म्हणू ना, आसुरी वृत्ती, तांत्रिक चुकीचे कर्म करणारे लोक, दांभिक लोक, कर्णिकारी जादू करणारे लोक, ज्यांना एखाद्याचं हित बघवत नाही, ज्याला म्हणून समोर गोड बोलणार, पाठीमागनं वार करणार किंवा तुमच्या ताटात जेवणार, तुमच्याच ताटात मागणं काही ना काही कुरघोड्या करणार, त्यामुळे ह्या सगळ्या लोकांना आळा घालायचं काम सुद्धा निश्चितपणे बजरंग बाण करते. बरोबर आहे. महाराज, बजरंग बाण आणि नाथ संप्रदाय हे एकमेकांशी कसे जोडले गेले? बजरंग बाण आणि नाथ संप्रदाय मुळामध्ये बजरंग बली आणि नाथांचं घनिष्ठ नातं किती आहे ते आपण पहिल्या एपिसोड सांगितलं, पण आता थोडंसं नवीन कोणी पाहत असेल तसं मी सांगू शकतो. म्हणजे कसं की बजरंग बाण हे थंबनेलवर बघून भरपूर नवीन लोकही आपल्यासोबत आज आले असते. जी नक्कीच पहा, समजून घ्या. नाथ संप्रदाय आणि बजरंग बली यांचं नातं हे अटूट आहे, ज्याला आपण म्हणू की एक बांधिलकीचं नातं, बंधू, एकमेकाचे भाऊ आहोत आम्ही, अशा पद्धतीचं नातं बजरंग बलीचं आणि नाथ संप्रदायाचं आहे. आणि सद्गुरू मत्स्येंद्रनाथ महाराजांना सुद्धा मदत आणि मत्स्येंद्रनाथांनी सुद्धा मदत बजरंग बलीला केलेल्या अनेक आख्यायिका सुद्धा आहेतच आहेत. याशिवाय बजरंग बली जसं म्हणू की महाकालीच्या सेनेमध्ये वीर मारुती पुढे चालतात, तसं नाथ संप्रदायामध्ये वीर बंकनाथ या नावाने बजरंग बली पुढे येतात. वीर बंकनाथ हे स्वतः योग
क्रिया, ज्याला आपण म्हणू हठयोग, ज्याला तुम्ही ऐकून असाल, हे योग क्रिया ज्या चालतात त्याच्यामध्ये सुद्धा जे पुरस्कृत आहेत किंवा योग क्रियेचा प्रचार बजरंगबलीने सुद्धा केलेलं प्रमाण आम्हाला मिळते. हा योग क्रियेचं प्रमाण किंवा ज्याला म्हणू याचं प्रचार प्रसार करताना बजरंगबलीने साक्षात सद्गुरू गोरखनाथांकडनं दीक्षित आहेत. मग सद्गुरू गोरखनाथ जे शंभू जेथे आहेत साक्षात शंभूच आहेत गोरखनाथ बरोबर. तर गोरखनाथांना बजरंगबली महाराज हे गुरु धारण करतात आणि योग मायेचा प्रचार करतात. त्यामुळे नाथ संप्रदाय बजरंगबली यांचं नातं निश्चितपणे हे अटूट आहे. अटूट आहे. बजरंगबाण कोण कोण करू शकतं महाराज? म्हणजे आता जेव्हा आपली ऑडियन्स बघते, जे आपले लोक बघतायत, भक्त बघतात आपण असं म्हणून हनुमानाचे, तर कुणी बजरंगबाण करायला पाहिजे, बजरंगबाणाचा पाठ करायला पाहिजे? मी जसं की म्हटलं की बजरंगबाण तुम्ही लहान असेल, घरातला लहान मुलं असेल, कुणी वयोवृद्ध असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, घरातल्या प्रत्येक सदस्याने बजरंगबाण केलं तर चालेल. याला कोणतीही सीमा, कोणतीही मर्यादा नाहीये. शिवाय काही लोक असे सुद्धा म्हणतात की बजरंगबाण, तुम्ही जसं शब्द मगाशी उच्चारला किंवा जो तुमचा प्रश्न होता चेतन, की बजरंगबाणचा पाठ रोज करूच नाही असे म्हणतात किंवा रोज करावा की नाही, हा सुद्धा प्रश्न लोक की रोज करावं की नाही बजरंगबाण. काही लोक म्हणतात काही विशेष परिस्थितीमध्ये बजरंगबाण करावं, नाही तर करू नका. बरं मला एक सांगा, बजरंगबाण तुम्ही वाचला असेल, बजरंगबाणमध्ये गोस्वामी काय सांगतात? धूप दे जो जपे हमेशा ताके तन नाही रहे कलेशा. धूप दे जो जपे हमेशा. हमेशा हा शब्द का आला? हमेशाचा अर्थ काय होतो? प्रत्येक वेळी, नेहमी. स्वतः गोस्वामी म्हणतात की तुम्ही दररोज, जो व्यक्तिरेखा दररोज धूप दे बजरंगबाण जो जपेल, जो म्हणेल, त्याच्या पाठीमागे, त्याच्या शरीरामध्ये कुठलेही क्लेश कलह हे राहणार. मग आपण जर शेवटी तस्मात शास्त्र प्रमाण म्हटलेलं गेलं आहे, समजून घ्या. शास्त्राला धरूनच आपण सर्व गोष्टी करत राहिलंही पाहिजे. जे साधू संत सांगतात किंवा सज्जन सांगतात ह्याला काहीतरी रिझन आहे. त्यासाठी गुरु काय आहे, गुरु शिष्य प्रणाली काय आहे, हे सुद्धा आपल्याला कळणं तितकंच महत्वाचं आहे. बरोबर. अवश्यपणे सर्वजण करू शकतात, कुणीही करू शकतं. 100%. ज्यालाही काही समस्या आयुष्यात त्यांनी करा, ज्यांना काही नाहीये त्यांनी अजून सुखकर लाईफ, समृद्धी, एक म्हणतो आपण की समाधान, एक शब्द आहे की समाधानी वाटण्यासाठी तुम्ही बजरंगबाणाचा पाठ करू शकतात. मी असं ऐकलंय महाराज की हनुमानजी आहेत आपले, तर हनुमानजींना जेव्हा रामाचा आपण जास्त जप करतो, रामाची भक्ती करतो, तर हनुमानजी अजून प्रसन्न होतात. तर हे खरं आहे का? हो, अगदी खरं आहे. मग जसं की म्हटलं ना, सीतामातेचं वरदान आहे, मारुतीरायाजी चिरंजीवी आहेत, जानकी मातेमुळेच आहेत, आणि रामाचं वरदान सुद्धा, सीतेमातेचं वरदान तसं आहे की तुझं जोपर्यंत पृथ्वीतलावरचे रामनाम असेल तोपर्यंत तुझी स्थिती ही निश्चितपणे अटळ असेल. आणि ज्याला म्हणू की प्रभू रामचंद्रांचे रामनाम प्रेमी हे प्रथम कोण असेल ना, तर हे बजरंगबलीच आहेत. सर्वात मोठे भक्त म्हणा, सर्वात मोठे दास म्हणा, आणि रामाची भक्ती केल्यामुळे त्या भक्ताचं सुद्धा संरक्षण करणारे हे बजरंगबलीच आहेत. जिथे रामनाम असेल, जिथे रामायणाचं वाचन असेल, तिथे 100% बजरंगबली येतात, कृपा करतात, आशीर्वाद देऊन जातात. महाराज, बजरंगबाणाचा गुप्तविधीही असतो जो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून ऑनलाईन रित्या दीक्षा दिली जाते का? जी. तर ती प्रोसेस काय एक्झॅक्टली? आता पहा, मुळामध्ये मित्र असं म्हणेल की प्रत्येक शास्त्राला काही ना काही महत्व आहे, प्रत्येक तंत्राला सुद्धा काही ना काही महत्व आहे. बरं, आता या कलियुगामध्ये कोणतंही शास्त्र, कोणतंही तंत्र आणि कोणताही मंत्र हा कधीही पुस्तकात वाचून आणि व्हिडिओ पाहून हा सिद्ध होत नाही. हा प्रथम चरण आहे. आज प्रभू कृष्णाने सुद्धा गुरु धारण केले, जे सांडीपणी ऋषी होते. प्रभू रामचंद्राने, लक्ष्मणाने सुद्धा गुरु हे धारण केले. गुरु शिष्य प्रणाली का महत्वाची होती, त्याला कुठे ना कुठे हे रिझन आहे. नाथ संप्रदाय सुद्धा हा गुरु शिष्य तत्वावरतीच चालणार सुद्धा आहे. त्यामुळे मी जसं म्हटलं की बजरंगबाण हा सिद्ध करावा लागतो का, हा सिद्ध करावा लागतो, हा विधी आहे. आणि बजरंगबाण अनेक पद्धतीने याचा उपयोग किंवा ते वापरात आणता सुद्धा येतं. बजरंगबाणचे अनेक पद्धतीचे तांत्रिक प्रयोग सुद्धा होतात. बरं, आता तुम्ही म्हणाल की मग ऑनलाईन दीक्षा म्हणजे नक्की प्रकार काय? मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की नाथ शाबर सेवेकरी या चॅनलवरती आम्ही महिन्यातून एकदा म्हणा किंवा दीड महिन्यातून एकदा बजरंगबाणची ऑनलाईन दीक्षा देतो, जे तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून घेता झूम ॲप याद्वारे. आणि या दीक्षेद्वारे आम्ही तुम्हाला बजरंगबाण सिद्ध कसं करायचं हे शिकवलं जातं किंवा ती शिकवणारी दीक्षा ती दिली जाते. मग याच्यामध्ये आणि पुस्तकामध्ये जे बजरंगबाण मिळतं मग यात फरक काय, जसा हा प्रश्न आहे की ऑनलाईन दीक्षाच का घ्यावी, का दीक्षा घेणं खरंच महत्वाचं आहे? मी म्हणेल की निश्चितपणे महत्वाचं आहे. कारण बजरंगबाण सिद्ध करताना त्याचे काही विधी असतात, संकल्प असतात, नियम असतात, आणि सर्वात महत्वाचं असतं की बजरंगबाण पाठ कसा करायचा, कशा रीतीने, ह्या टॉप टू बॉटम हे सगळं दिवस उगवल्यापासून सूर्यास्तापर्यंत तुमचं राहणीमान सुद्धा कसं असलं पाहिजे. बजरंगबाण ज्या दिवशी तुम्ही अनुष्ठान करणार, मुळात हे अनुष्ठान आहे. हो, बरोबर. संपूर्ण शिकवणारी दीक्षा आम्ही चॅनलच्या माध्यमातून देतो. जसं आपण म्हणू पूर्वीच्या ऋषी मुनींनी
हजारो वर्षाचे तप केले. कलियुगामध्ये सुद्धा प्रमाणे 12 वर्षाचं एक तप मानलं गेलेलं आहे. बरोबर आहे. आज तुम्ही 12 वर्ष एखाद्या देवतेचा जप करता तर एक तप तुमचं पूर्ण होतं असं प्रमाण सुद्धा येतं. हो. मग बजरंग बाण हे सुद्धा एक पद्धतीचं तप आहे, जे तुम्ही एका रात्रीमध्ये अनुष्ठानाचं सिद्ध करू शकता. याची बैठक असते, 5-6 तास बैठकीला लागतात सिद्ध होण्यासाठी सुद्धा. डिपेंड असतं तो स्पीड कसा आहे. पण ते दीक्षेच्या मार्फत ज्यावेळेस तुम्ही शिकता आणि तुम्ही स्वतः तसं ते करून घेता, बजरंग बाण शिकवल्याप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही ते करता तेव्हा निश्चितपणे तुम्हाला त्याचे अनुभव, त्याची प्रचिती ही येतेच येते. तेव्हा हा फरक आहे शिकणं ऑनलाईन आणि हे इनडायरेक्टली घेणं आणि वाचणं यामध्ये फरक आहे. महाराज, हनुमान जन्मोत्सव येतोय आता, तर जेही भक्त बघतायत हा पॉडकास्ट, जे हनुमानाचे भक्त आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की त्या दिवशी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी त्यांनी काय करावं, कशी भक्ती करावी? चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांनाच बोलू इच्छितो, कदाचित आता हा पॉडकास्ट तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी सुद्धा पाहत असाल, कदाचित नंतर सुद्धा पाहत असाल, पण जो आम्ही प्रसार करत आहोत तो नाथ संप्रदाय आणि बजरंगबलीच्या बजरंगबाणचा सुद्धा करत आहोत. तर निश्चितपणे मी तुम्हाला सांगू इच्छितो की हनुमान जन्मोत्सव आता येत आहे. तुम्ही या दिवशी तुमच्या घरामध्ये बजरंगबलीची मूर्ती जर कधी स्थापित केली नसेल तर अवश्यपणे करा. समाजामध्ये अनेकसे असे ज्याला म्हणू की भ्रम आहेत की बजरंगबलीची मूर्ती घरात स्थापितच करू नये. असं नाहीये. अवश्य तुम्ही घरात बजरंगबलीची मूर्ती स्थापित करू शकता. आणि हनुमान जन्मोत्सव हा येणारा बजरंगबलीच्या मूर्ती स्थापनेसाठी अत्यंत शुभ मुहूर्त सुद्धा आहे. सेकंड पॉईंट, संसाररूपी जीवनामध्ये जीवन जगत असताना या संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही ब्रह्मचर्यत्व धारण करा. संपूर्ण एक दिवस ब्रह्मचारी राहा. उपवास होत असेल तर करा, असं विधान नाही की तुम्ही उपवास कराच. उपवास होत असेल तर अवश्यपणे उपवास करा. शेवटी त्याचे फायदे अनेक पद्धतीचे आहेत. ज्याला म्हणूयात ना 3 टाइम जेवतो योगी, 2 टाइम जेवतो, ज्याला म्हणूयात ना 3 टाइम जेवतो रोगी, 2 टाइम जेवतो भोगी, 1 टाइम जेवतो योगी. अशा पद्धती कुठेतरी सायंटिफिकली रिझन पण आहे. शरीर मोकळं किंवा बरोबर नाही सुद्धा चांगलंच असते कुठे ना कुठे. तेव्हा उपास करायचा प्रयत्न करा. जवळ जिथे हनुमंतरायाचं मंदिर असेल अवश्यपणे बजरंगबलीच्या मंदिरामध्ये जावा आणि बजरंगबलीला यथाशक्ती यथामती जसं तुम्हाला जमेल तसं दान पुण्य करण्याचा प्रयत्न करा. नैवेद्य घरांना बनवून घेऊन जा. शिरा असेल किंवा खिरेचा नैवेद्य असेल हा तुम्ही तिथे जाऊन अर्पण करू शकता. काहीच नाही जमलं, अगदी एक केळ जरी नेलं आणि बजरंगबलीला तुम्ही तुमच्या भक्तिभावने अर्पण केलं तर निश्चितपणे बजरंगबली हे शीघ्र फलदायी. बरोबर आहे जी. महाराज, आपण बजरंगबाणाबद्दल बोललो, पण जे आपले बजरंगबली आहे हनुमानजी, तर यांच्याबद्दल अशा काही गोष्टी सांगाल का की ज्या लोकांना माहीत नाहीये, म्हणजे ऐकलं तर त्यांना खूप छान वाटेल? मी म्हणेल की एक्स्ट्रा नॉलेज किंवा एक्स्ट्रा माहिती देण्याचा प्रयत्न करता मी असं म्हणेल की पहा, आपल्यापैकी बऱ्याच जणांना अष्टविनायक यात्रा माहिती असेल जी गणपतीच्या मांडली जाते. बरोबर आहे. तसेच समर्थ रामदास स्वामींनी बसवलेले 11 मारुती सुद्धा आहेत, आपल्या महाराष्ट्रामध्येच आहेत. तुम्ही 11 मारुतीची यात्रा अवश्यपणे करा. कधी केली नसतं अवश्यपणे करा. कुठे कुठे सांगता येईल? पुणे जिल्हा, सातारा जिल्ह्यामध्ये जायचं संपूर्ण. बरं. हा, म्हणजे अगदी जवळपासच आहेत. 11 मारुती म्हणून यात्रा आहे. तर ही यात्रा अवश्यपणे करण्याचा प्रयत्न करा. याचा फायदा काय होणार आहे की जसं म्हणू अनेक नवस पूर्ण होतात. कुणाचं काही मोठं अगदी गहन कार्य असेल तर ते सुद्धा हनुमंतरायाच्या कृपेने हे प्राप्त होते किंवा ते सिद्धीला जाते. त्यामुळे 11 मूर्ती स्थापित किंवा ज्याला म्हणून जिथे रामदास स्वामींनी बसवले ते करायचा प्रयत्न करा. याशिवाय मी तुम्हाला एक आणखीन सांगू इच्छितो की घरावरती बजरंगबलीचा झेंडा सुद्धा अवश्यपणे स्थापित करा. कारण ह्याला प्रमाण आहे की ज्या घरावरती बजरंगबलीचा झेंडा हा फडकत असतो, ती निशाणी आहे, त्या घरावरती सहसा कुठलेही मारण प्रयोग, कृत्याप्रयोग, तंत्रप्रयोग हे होत नाहीत. जे काही वातावरणामध्ये असलेले दूषित किंवा निगेटिव्ह एंटिटीज जे आहेत त्या इझिली त्या घरामध्ये येत नाही, जिथे हनुमंतरायाचा झेंडा हा फडकत असतो, लहरत असतो. फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुम्ही पूर्वाभिमुख गॅलरीमध्ये उभा करू शकता. स्वतःचं घर असेल तर तुम्ही बाल्कनीमध्ये उभा करा. हे सुद्धा करण्याचा प्रयत्न करा. सेकंड पॉईंट, बरेच लोक म्हणतात की बंधन केलं आहे. काही लोक म्हणतात, ऐकलं असेल की देवतांचेच बंधन झालेत, देवता बांधलेत. हनुमंतराय कधी बंधन वगैरे होत नाही. हे सांगू इच्छितो तुम्हाला की हनुमंतराय कुठल्याच देवी देवताकडनं बंधन होत नाहीत. हा आणखीन एक फायदा आहे हनुमंतरायाच्या साधकाचा. जो हनुमानजीचा भक्त असतो, ज्याला म्हणून तो निडर का होतो, कारण त्याच्या पाठीमागे जी त्यांचा मालक म्हणजे बजरंगबली असतात, जे रक्षणच बजरंगबली करतात, बरोबर आहे, त्याला कोणीही बंधन काही नाही करू शकत. कारण ब्रह्मदेवाचं वरदानच बजरंगबलीला मुळात असं आहे की तू कोणत्याही अस्त्राने, शस्त्राने आणि तंत्राने हा बांधला जाऊ शकणार नाही. त्यामुळे हा सुद्धा फायदा त्या साधकाचा निश्चित होतो. आणि हे प्रचिती येतात की ज्याला म्हणू ना की शीघ्र फलदायी दैवत, जे हाकेला धावून येणार, हे सुद्धा बजरंगबली आहे. फरक एवढाच आहे की थोडंसं तुम्ही बजरंगबलीला समजून घेणं आणि त्यांच्या प्रती तुमची भक्ती ही सच्ची आणि सज्जन असणं तितकंच महत्वाचं आहे. बजरंगबलीची साधना काय कुठलेही चुकीचे कर्मकांड करणारे करत नाहीत. लक्षात नाहीच. जे चांगले लोक आहेत, जे संत आहेत, जे साधूचे तुम्ही सज्जन लोक आहात, अशा लोकांनी अवश्य बजरंगबलीची भक्ती करावी.
कारण हे सप्तचिरंजीवी आहेत आणि धावून येणारे दैवत आहेत. बरोबर आहे. आणि असा बजरंग बाण करणारा व्यक्तिरेखा, तो साधक, हा त्याची ऊर्जा, त्याची सक्षमता हा निश्चितपणे, ज्याला आपण म्हणू ना पहाडासारखी, किंवा ज्याला म्हणू आपण वज्ररूप, बजरंगबलीची खासियत हीच आहे की त्या साधकाला सुद्धा ते वज्रदेहच प्रदान करतात. वज्रदेह म्हटलं कशाला गेलेलं आहे, ज्याचा तोडच कोणी करू शकत नाही. बरोबर. ज्या त्या देहाला शक्ती धडकेल ती परत तर जाईल, नाही तर तुटून पडेल. असा तो साधक सुद्धा वज्रदेहयुक्तच होतो, जो बजरंगबलीची सेवा करतो. त्यामुळे अवश्यपणे बजरंगबलीची सेवा करा. सेवा करा. जी. महाराज सकाळी उठतो आपण, मग हनुमान चालीसा वाचायची भरपूर लोकांना सवय, मग त्यांनी बजरंग बाणी वाचन केलं तरी चालेल ना? रोज उठल्यावर एकल्या हनुमान चालीसा वाचतात भरपूर लोक किंवा ऐकतात, तर हे ऐकलं तरी काही ना काहीतरी फायदा होईल प्रत्येकाला. 100% तुम्ही हनुमान चालीसा वाचत असाल, हनुमान चालीसा सुद्धा वाचा, पण त्याच्याबरोबर बजरंग बाण अगोदर सिद्ध करा. मी जसं की म्हटलं बजरंग बाण, म्हणजे आधी बजरंग बाण वाचायचं का महाराज? नाही, बजरंग बाण अगोदर सिद्ध करावं लागते, तिचे अनुष्ठान असते. हा, तुमचा जो प्रश्न होता की ऑनलाईन दीक्षा जी चॅनल मार्फत दिली जाते, ही दीक्षा घेऊन तुम्ही बजरंग बाण जेव्हा सिद्ध करता, सिद्ध करणे म्हणजे बजरंग बाणचे 108 वेळा पाठ करायचे असतात एका बैठकीत. त्याला म्हणतात बजरंग बाण मग सिद्ध झाली. आणि हे जेव्हा सिद्ध होते तेव्हा तुम्ही डेली तुमच्या रिच्युअलमध्ये, पूजेमध्ये दररोज 1 वेळा बजरंग बाण वाचायचे हनुमान चालीसेबरोबर. देण्यापुरतं तुम्ही घराबाहेर पडा. तुमच्यावरती कोणतंही संकट, कुठलीही दुर्घटना, कुठलीही क्षती हे तुम्हाला होऊ शकत नाही. एवढी ताकद त्या बजरंग बाणमध्ये आहे. भरपूर लोक तुमची कंप्लेंट करताय की आम्हाला गुरुजींना भेटायचंय, बोलायचंय, फोन करायचा आहे, पण नाही भेटू शकत. तर गुरुजी काय समस्या येतात ना तुम्हाला? मला असं वाटतं की ऑडियन्स पर्यंत ते गेल्या पाहिजे की काय, म्हणजे का तुम्ही नाही प्रत्येकाला भेटू शकत? येस, मी बँटर विथ चेतन या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांचा आभारी आहे. आणि एक तुम्हाला सांगू इच्छितो की माझा नंबर मी यासाठी देत नाही की तुम्ही स्वतः नाथ शाबर सेवेकरी या चॅनेलवरती या. तिथे तुम्ही अनेक पद्धतीचे आमचे व्हिडिओ अपलोड आहेत, बऱ्याच पद्धतीचे आपल्या धार्मिक माहिती तिथे दिल्या गेलेल्या आहेत. तुम्ही त्या अवश्य एकदा पहा, मग तुम्ही रिअलाइज कराल की नक्की चॅनेलवरती सांगितलं काय गेलेलं आहे. बऱ्याच लोकांचं कल्याण चॅनेलवरती असलेल्या व्हिडिओद्वारे हे झालेलं आहे, होत आहे आणि होत सुद्धा राहील. हे नाथ कृपा आहे, बजरंगबलीची कृपा आहे. त्यामुळे अवश्यपणे. आणि सेकंड पॉईंट असा आहे की आम्हाला एका दिवसामध्ये 500-800च्या आसपास कॉल हे प्राप्त होता, कारण चॅनलवरती नंबर सुद्धा आहे. पण एक व्यक्ती किंवा ज्या व्यक्तींकडे हा फोन असतो ते इनडायरेक्टली एवढे कॉल रिसिव्ह सुद्धा करू शकत नाही. मग आम्ही समाजापर्यंत हाच संदेश देण्याचा सदैव प्रयत्न केला की तुम्ही व्हिडिओज पहा, किंवा ज्या दीक्षा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही घरात बसून इझिली घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही दीक्षा अटेंड करा. शेवटी आपलं कल्याण आपल्याला करून घ्यायचं आहे. बरोबर आहे. आणि देवी, खास करून जे सात्विक देवता आहेत जसे नाथ संप्रदाय किंवा बजरंगबली, यांच्या साधनेने, यांच्या पूजनाने हे वाईट कधी होत नाही. सदैव लक्षात ठेवा, झालं तुमचं चांगलंच होणार आहे, वाईट तर कधी होणार, वाईट नाही होणार. त्यामुळे अवश्यपणे तुम्ही चॅनेलवरती या, चॅनेल पहा. देन आफ्टर जर नाथकृपेने ज्या ज्यावेळेस आता आमचे शिबिर सुद्धा होतात, ज्याला म्हणून जे भेटी गाठी होतात ते शिबिरात होतात. हा महाराज, तेही सांगा की शिबिर केव्हा होतात आणि शिबिराचे अपडेट कसे मिळतात लोकांना? जी, जे शिबिर होतात ते 2-3 महिन्यातनं, ते डिपेंड आहे कधी होईल त्याची अपडेट जे आहेत ते चॅनलच्या द्वारेच प्रकाशित होतात नाथ शाबर सेवेकरी या चॅनलवरती. तुम्ही शिबिरामध्ये तुमची नोंदणी करू शकता, जिथे तुम्ही आणि मी समक्ष बसून चर्चा किंवा तुमची जे काही इतर गोष्टी आहेत ते आपण डिस्कस करू शकतो. आणि ते फक्त शिबिरामध्ये, कारण जी सेवा चालते ती आमची सुद्धा वर्तमान स्थितीत ही घरातून चालते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आम्ही घरामध्ये तर नाही बोलू शकत, कुठे तर रिस्ट्रिक्शन आमच्यावरती सुद्धा आहेत. खरी गोष्ट. आणि सेकंड पॉईंट चेतन, मी चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सुद्धा सांगू इच्छितो की मुळात आमच्या साधना नाथ संप्रदायाच्या, बजरंगबलीच्या एवढ्या चालू असतात, अनुष्ठान आमचे वैयक्तिक एवढे चालू असतात, त्याच्यातून आम्हालाच वेळ मुळामध्ये हा खूप कमी आहे इतरांसाठी देणे. बरोबर. त्यामुळे आम्ही हाच प्रयत्न करतो की चॅनल थ्रू, शेवटी आता कलियुगामध्ये आपल्या एवढ्या टेक्नॉलॉजीज वाढल्या आहेत, तुमच्याकडे मोबाईल आहे, इंटरनेट आहे, तुम्ही घरात बसून सर्व आता अचीव्ह करू शकताय. बरोबर आहे. हे खरं तर एक ईश्वरी देणच मानली गेली पाहिजे. त्यामुळे तुम्ही अवश्य चॅनल पहा आणि त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न करा. कसं असतं ना की तुम्हाला मिळणारच आहे. नक्कीच मी प्रयत्न करेल. आणि चॅनलच्या माध्यमातून पाहत असेल सर्व बंधू माता भगिनींना मी हेच म्हणेल की आशीर्वाद हे नाथांचे आहेत, आशीर्वाद हे बजरंगबलीचे आहेत आणि आपले हिंदू देवी देवतांचे आहेत. आम्ही फक्त निमित्त असो, आम्ही दास आहे आमच्या नाथसाहेबांचे किंवा बजरंगबलीचे सुद्धा. जे तुमच्यापर्यंत हे माहिती आम्ही आमच्याही चॅनलच्या माध्यमातून आणि बँटर विथ चेतन या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करतो पोहोचवण्याचा. शेवटी म्हणूयात ना, कुठलंही चांगलं कार्य होण्यासाठी किंवा एखादी चांगली वेळ येण्यासाठी सुद्धा कुठेतरी आपलं प्रारब्ध चांगलं असावं. बरोबर आहे. आणि हे प्रारब्ध तेव्हाच चांगले येते जेव्हा कुठला ना कुठल्या रूपामध्ये देव तुम्हाला भेटतो. बरोबर. त्यामुळे आम्ही निमित्त आहोत. बरोबर. जे तुमचं कल्याण होणार आहे निश्चितपणे ते नाथांच्या आणि हनुमंतरायच्या कृपेने होईल. याचं क्रेडिट आम्ही कधीही घेत नाही. जे आहे फक्त नाथांचं आणि बजरंगबलीचं आहे, एवढंच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. बरोबर आहे. आणि सगळ्यात मेन आहे की आपला जो हिंदू धर्म आहे, तर हिंदू धर्म वाढवण्यासाठी, हिंदू धर्मामध्ये, हिंदू धर्माच्या लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी
महाराजांसारखे लोक आज खूप त्यांचं म्हणजे पर्सनल लाईफ बाजूला सोडून समाजासाठी हिंदू धर्मासाठी काम करताय. तर तुमचाही सपोर्ट महाराजांसारख्या लोकांना हवा आहे आणि तेच आहे महाराज. तुमचं खरंच मनापासून धन्यवाद की तुम्ही मी आपला जो हिंदू धर्म आहे त्यासाठी तुम्ही जे कार्य करताय ना, खूप मोठं कार्य आहे. नक्कीच या कार्यासाठी मी म्हणणं आहे की आम्हाला असं कोणत्याही याच्या बाबतीमध्ये ना इगो आहे ना आम्ही असं म्हणत आहोत की आम्ही खूप ग्रेट आहोत. पण एक नक्कीच आहे चेतन की ज्या कार्यासाठी आम्हाला नाथांनी नेमलं, ज्या कार्यासाठी बजरंग बलीने, जे आपले देवी देवता आहेत, तुमची इष्टाराध्य कोणी असू द्या, प्रत्येक देवी देवतेने जर ज्या कार्यासाठी एखाद्या व्यतिरेक जर निवडलेला असेल ना, तर काही ना काही त्याच्या मागे हेतू आहे. आणि आमचा हेतू सदैव हाच राहिलेला आहे, असणार सुद्धा आहे की आपल्या हिंदू धर्म आणि सनातन संस्कृती याचा प्रचार प्रसार आणि याची कीर्ती अखंड भारतामध्ये आणि भारताबाहेर संपूर्ण विश्वामध्ये व्हावी, हेच आमची प्रार्थना ह्या नाथांच्या महाराज नमो जय सालक निरंजन, जय श्रीराम. जय श्री